तर हाय हॅलो नमस्कार, कसे सगळे पायल आणि सक्षमीच्या पायलच्या प्रत्येक ब्लॉगमध्ये सक्षमी पायलच्या प्रत्येकच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता आम्ही चाललोय दवाखान्यात थांबले. जर तुम्ही बघितलं असणार आहे आज इंजेक्शन आहे सक्षमीचं 14 वीकचं. तर पप्पा गेल्यात रिक्षा आणण्यात, आम्ही निघालोय. सगळं आमचं आवरलं, सक्षमीचं पण आवरलंय. आणि ते तर रिक्षा जाऊन झोपतात, आता झोपणार आहे. उशीर झाला, आम्हाला 9 वाजता निघत होतं. आम्ही निघतो 9:45 वाजता. पोचणार तिथं 10:30 सव्वा 10 वाजता. आणि तिथनं पुढे नंबर येणार. लवकर गेला असतो तर अजून लवकर पोचला असतो. जाऊन देतं, काय करायचं. पप्पा आले तर रिक्षा घेऊन आता आणि आम्ही निघालो. सक्षमी मी पाहिली ती नीट नाही बसली मी एकदम बरोबर. लय कोपरला बसली, जरा मध्ये नाही का माझ्याकडे. काय प्रॉब्लेम नाही, मी तिला एकदम व्यवस्थित घेतली. इथं जाऊन दे मधनं गंगाना मशीद ना आहे माझा बसली त्या शॉर्टकटनं. ती कशी बघते पोहोचलो आता आम्ही दवाखान्यात. गर्दी नसायला पाहिजे जास्त. तर सक्षमीला डॉक्टरकडे पण दाखवायचं आहे. तिला कफ झाल्यानंतर त्यामुळे डॉक्टरकडे दाखवायचं आहे तिला. काय म्हणते पायल? हो, तिला बाहेर आणलंय ना. पायल म्हणती हो. पायल म्हणते काय म्हणते पायल? पायल म्हणती हो. अरे हो, दाखवायचंय तिला. मी काय म्हणत पुढे बघ होते, गाड्या तिकडं. की तिला बाहेर आणलं ना, ती काय करते, डोळे बंद करते, परत इकडे तिकडे बघते. अरे चमकतय ना बाहेरले, हो. चमकतय बाहेर. चार भिंतीच्यात राहिली ती बाहेर. आपल्या डोळ्याला पण कसं होतं त्रास. म्हणून प्रतीकला म्हणलं की आपण तिला ना रोज थोडं फिरायला थोडं- जायचं. हा हा, थोडं थोडं तिला बाहेर आणलं पाहिजे, नाही का? ती मी म्हणून असं पाहिलं संध्याकाळी पाहिलं फिरायला. पण पाहिलं म्हणजे नको आंघोळ घालायची तिला. पाहिलं म्हणते नको तिला आंघोळ घालायला लागते म्हणून नको खोटं न्यायला. बोलतो रे, किती खोटं बोलतो. गाईस तुम्हाला पाहिजे संध्याकाळी सक्षमीला आंघोळ स्नान असतं तिचं, अभ्यंग स्नान असतं. त्यामुळं पाहिलं नको म्हणते संध्याकाळी. नाही तर मी रोज नेतो, रोज न्यायला तयार आहे मी. रोज देवाला काय घाबरायचं, खरंच तर बोलते मी. खोटं बोलतो. संध्याकाळी तिची आंघोळ असती असती, पण हा. तुला म्हणलं की 4 वाजता 5 वाजता नेलं पाहिजे. 4 वाजता 5 वाजता उन्हाचं बघा. तुम्हीच कमेंट करून 2-4 शिवाय द्या पाहिला माझ्यावरच्या. मी देऊ शकत नाही, कारण मी दिले की भांडण होतील. गार्डनमध्ये झालं सक्षमीचं एकदाचं इंजेक्शन काय. आणि आज तर ना दोन्ही पायात इंजेक्शन दिलंय. जेव्हा तिला हातात इंजेक्शन, अरे तिच्या हातात इंजेक्शन देत होते ना, मला माझा जीव रडकोंडे आला होता. इतकं मला कसं तरी वाटत होतं, तिच्या हातात इंजेक्शन मारत होते. डेंजर. आता तर सक्षमी आज खूप रडणार आहे. दोन्ही पायात इंजेक्शन दिले तिच्या. बघू आता घरी गेल्यावरती काय करते. चला, आज सक्षमीला थोडं ऊन दिला मी. मला नाही माहिती, तू पैसे तर तू पाडतोच. आता माहित नाही मला पैसे पाडलेत का नाही. सक्षमी बोलती आई. डोळ्यावर टाकले तिच्यामुळे म्हणून हो, ओरडते. आई. आता वरडते आई आई. घरात गेल्यावर अशी करणार, रडणार. चला, आम्ही पण झालो फ्रेश. खूप उशीर झाला आज. कपड्याची उशिरा मशीन लावली आहे. माझा अवतार बघा कसा झाला आहे. टिकली लावू. बापरे, बाहेर गेल्यावर तर कसं दिसतंय. टिकली लावते. तुम्हाला बनवायचं आहे जेवण, तर जाऊ आपण किचनमध्ये. चला. तर काय आता मी आले किचनमध्ये. खूप वेळ झाला ब्लॉग करायचं विसरले होते. आज मला बाहेर दवाखान्यात गेलं खूप असं कंटाळा येतो आणि खूप वेळ तिथं उभं राहायला लागतं ना बाळाला घेऊन. पूर्ण हात पाठण गळून गेलेत माझे तर. कारण खूप लाईनीत थांबायला लागतं. मग सक्षमीला पण आम्ही आलटून पलटून बघत होतो, नाही का? प्रतीकाने मी जरा वेळ प्रतीक घेऊन बसत होता, जरा वेळ मी घेऊन बसत होते. असं नंबरला लाईन खूप मोठी होती म्हणून सगळ्या गोंधळ होतं. तर एवढं काय विषय नाही. आता मी बनवली अंड्याची भाजी. काय बनवायची तुम्हाला तर काहीच कळत नाही. रोज रोज स्वयंपाक काय बनवायचं, म्हणून अंड्याची भाजी बनवली. कारण की सकाळी मी अंडे नव्हते खाल्ले आज, म्हणून आता खाते अंडे. प्रतीकला म्हणलं प्रतीक काहीतरी बाहेरून मला जेवायला मागव. अजिबात इच्छा नव्हती मला स्वयंपाक बनवायची आत्ता. पण मी उपाशी राहून चालणार नाही, कारण की सक्षमीला दूध देण्यासाठी मला खाणं खूप गरजेचं आहे. कोण गेलं बघा? दादू. घाबरले मी किती. मग मी आल्या आल्या काही कपडे नाही धुतले. शिरा बनवला आल्या आल्या. मला नाश्ता केला शिऱ्याचा. सकाळी जाताना चहा आणि चपाती खाल्ली होती. मग आल्यावरती मला पटकन मी शिरा बनवला. शिरा खाल्ला
मग सक्षमीला गेले वरती घेऊन, मग तिथून पुढे आंघोळ वगैरे नाही का परत केली. मग त्यात वेळ गेला. मग कपड्याची मशीन लावली. आता मी थोडं पाणी आहे त्यात थोडंसं ॲडजस्ट केलं आहे. तरी काय करणार आता, हाताने मी एवढे कपडे नाही धुवू शकत, आता ताकदच नाही. सक्षमीचेच कपडे मी आता हाताने धुणार आहे. मग पप्पाला म्हटलं पप्पा थोडंसं टाकीतलं पाणी, मोठ्या टाकीतलं पाणी छोट्या टाकीत मला घेऊन द्या, म्हणजे मी सक्षमीचे कपडे धुते नंतर जेवल्यावरती. पप्पा बोलले ठीक आहे. मला असं वाटलं सक्षमीच रडते इकडे, आवाज बघितला कोण रडतंय. आणि आता सक्षमीला थोडं थोडं ताप चढायला लागलाय. मला तर बाबा तिला मुंगी जरी चावली ना मला टेन्शन येतं. मला माहित नाही माझं असं काय आहे स्वभाव. मी खूप विचार करते कोणत्या पण गोष्टीचा, पटकन टेन्शन घेते. देवा मला असं का बनवलं रे, का बनवलं देवा मला असं. मी अशी घाबरते ना कोणत्या पण गोष्टीला, म्हणून माझ्या घरचे ना कधीच मला अशी कोणती गोष्ट नाही का जी मी ज्याचं टेन्शन घेईन ना ती गोष्ट सांगत नाही. म्हणजे माझ्या मम्मी आणि बहिणी, मग ती गोष्ट मला खूप दिवसानंतर कळते. मग मी त्यांना ओरडते, मला आधी का नाही सांगितलं, असं झालं आधी का नाही सांगितलं. माझी मम्मी म्हणती गप्पा बस, तू लय घाबरती ना म्हणून तुला काही सांगत नाही मी, असं बोलतात मला माझ्या घरचे. आता ह्याच्यात सगळी देवाची चूक आहे. मला असं का बनवलं देवा, माझ्या स्वभाव असं का बनवलं. खूप जास्त काळजी करणार. तर सक्षमीला थोडा ताप चढायला लागलाय, त्याचं पण मी टेन्शन घेते की सक्षमीला ताप चढतोय, आता काय करायचं. सक्षमीला खूप ताप चढतोय, आता काय करायचं, काय करू. आता मी अशीच आहे, मी स्वभाव नाही बदलू शकत आहे ना माणसाचा. तरी मी खूप बदलली आहे, स्वभाव माझा खूप बदललाय. तरी शांत खूप राहायचा प्रयत्न करते मी. तर तुम्हाला अंड्याची भाजी दाखवते थांबा. अशी मी कालवण बनवते ना एकदम भारी. तुम्हाला पण तोंडात पाणी येईल तुमच्या, खाऊशी वाटेल तुम्हाला पण. बघा तुम्ही आता कालवण बघा थांबा. हे बघा, हे अंड्याचं कालवण, 3 अंड्याचं कालवण बनवलंय मी. इथे आहे माझी मोठीची मोठी भाकरी, कारण की मी भात नाही खाणार आहे आता, म्हणून एकच भाकर बनवली मोठी. 2 भाकरी बनवायचं पण मला जेवण आले. मी सांगते ना तुम्हाला, मला आता काहीच करूशी वाटत नाहीये, पण आता मला हे जेवण बनवावं लागतंय आणि खावं लागतंय. सक्षमी मोठी असते ना तर आम्ही बाहेर गेलो असतो खायला काहीतरी, किंवा येताच काहीतरी खाऊन आलो असतो. आता गाडी नव्हती ना आमच्याकडे, रिक्षात गेलतो ना, म्हणून आम्हाला जात नाही आलं. रिक्षात कुठं फिरणार ना आम्ही एवढ्या उन्हातानाचं. गाडी असते तर वेगळी गोष्ट आहे. तर चला आता पटकन जेवू आपण. आजचं इंजेक्शन खूप महागत पडायला लागलंय, कारण की सक्षमीचे दोन्ही पायावर आणि हातावर इंजेक्शन दिलेले आहे. आणि सक्षमीला ताप पण आलाय. ताप तर येणार असतो लास्ट टाइम पर्यंत. अंधारात दिसते तिने हात मांडरी घेऊन झोपली तेव्हा पाय ती झोपली नीट. आणि ती अशी करते मला उठून. प्रतीक तुला पण बोलत नाही अशी, असं काय असे रिएक्शन दिसं काय बोलती काहीतरी. हे असं करते बघ. तर आम्ही दार बीर लाईट बीट सगळं बंद करून बसलोय, कारण आतमधून बाहेरून आवाज आला तरी ती अशी करते. तसं काय तिला खूप मारलंय, पण मला अजिबात चांगलं नाही वाटत आहे सक्षमीला असं रडताना बघून. सारखी ती डसकल्यावर तिचे पाय हलतात, पाय हल्ल्यावरती रडती, असं सगळा प्रॉब्लेम झालाय. तिला मी गुंडळून ठेवले, हे बघ दिसते ना सक्षमी, तिला गुंडळून ठेवले जरा मी, कारण ती खूप हातपाय हलवते, दुखायला लागले तिला. आता मी शेकते थोडंसं तिला. अरे खोलते जरा तिचं. खोल नको आता, झोपली तर काहीच करू नको नाही, पण जोपर्यंत ती उठत नाही तोपर्यंत तिला रेस्ट करून दे. झोपेत आहे तेव्हा शेकायला लागणार, ती खूप रडेल. मी तिला किती वाजल्यापासून आपण तिला घेऊन बसलोय रे. आल्यापासूनच. हो, आल्यापासून तिला असं 1 तासभर ती रेस्ट, तिला जोपर्यंत चढलं नाही तोपर्यंत कळत नव्हतं. जोपर्यंत तिला इंजेक्शन दिलंय, म्हणजे तिला माहितीच नव्हतं ना तू चूक केली. जोपर्यंत सूज नाही आली तोपर्यंत ती नॉर्मल होती. 2-1 वाजता सूज चढली तिला पायाला हाताला, मॅडम डॅडीच रडायला. अजून संध्याकाळचे 7:30 वाजल्यात. सक्षमीला घेऊनच बसली पायाला अजून, त्यामुळे ती झोपली मांडीवरती, नाहीतर खाली टाकल्यावर लय वळवळ केला असतं तिने. त्यामुळे जरा शेकायला आणले तिला, शेक देतोय. आजचा दिवसच जाईल कंटिन्यू, उद्याचा दिवस जाईल नॉर्मल असं वाटते मला, कारण की आजचा दिवस जाईल तिचा नॉर्मल. सॉरी दुखात, म्हणजे तिला दुःख झाले, दुःख रडतील. आम्ही ती व्हिडिओ पण काढला ती रडता इंजेक्शन देताना. आधी हसती मोबाईल बघून चांगली, आणि इंजेक्शन दिलं की लगेच. पण बिचारी 2 पायाने 1 हात पूर्ण पॅक झाला तिचा, तरी पण तिला शेक देते आपण. आणि आज मग पायलने मम्मीला सांगितलं की बा मम्मी तुम्ही स्वयंपाक करा आजचे दिवस, कारण सक्षमीला हँडल पायलच करू शकते, कारण ती मांडीवर घेऊन मी पण जास्त वेळ नाही बसू शकत एवढ्या वेळ. तिच्यावर मम्मीकडेच बाळा व्यवस्थित राहतं.
त्यामुळे मग ऐकला आवाज थोडं जरी हल्ले ना थोडी जरी तरी लय दुःख होतं म्हणजे दुखत आहे तिला लक्ष्मीला. बर हात नका हलू की मग. हो नको हलू गो, नको हलू. हो ग, काय नाही मंडळी. मी मम्मीला इतके दिवस म्हणत होते की आपण नवीनवाला मिक्सर काढूया का. मम्मी नको, हा मिक्सर आहे अजून, हा खूप दिवस जाणार आहे, हा मिक्सर आहे अजून, हा खूप दिवस जाणार आहे असं म्हणत होती बरं का. लग्नात जो मिक्सर आलेला आहे ना मला म्हणजे सामानामध्ये तो फायनली त्याला मुहूर्त लागलाय. प्रतीक चाललाय मिक्सर घेऊन. खोल ना तो, इथं खोल ना. क्रॉम्प्टन आम्ही घेऊन. अरे इथंच खोल ना. दाखव बाई, इथं कुठं सगळं खुलून परत दाखव बुजू. नाही टाकायचं काय नाही त्यात, फक्त मी तुम्ही उद्या ब्लॉग मध्ये पाहिलं तुम्हाला दाखवेल. अरे पण बघू तर, मी नाही बघितला अजून, मी नाही बघितला. पाहिलं मिक्सर बघा. मी पण नाही बघितला अजून, मला बघायचं. आमच्या फरशीवाल्या मावशी आलेल्या आहेत. आज माझ्या प्रांजलचा बर्थडे. हॅपी बर्थडे बेटा. गॉड ब्लेस यू. स्कूल मध्ये पहिला नंबर काढणार ना दरवर्षी. तर मंजुताने धमकी दिली ती तर सक्षमीला इंजेक्शन दिले. सक्षमी माझ्याकडे बघून करते, रडतीये. मंजुताई म्हणली जर का तुम्ही बर्थडेला नाही आले प्रांजलला कधीच पाठवणार नाही. आमच्या दोघांचे ब्रेकअप करत होती मंजुताई, म्हणून आवरला आणि पटकन आले. म्हणूनच आले मी. झाला बर्थडे तरी पण मी आले. बर्थडे झाला तरी तोंड दाखवायला आली आवरून. मी बर्थडेला गेले होते. सक्षमी रडली. प्रतीक सक्षमीला असं रडली नाही. मग रडली नाही. घे म्हणत होती का मग? गेमच पण नाही म्हणले. मग तू असंच घेऊन थांबलाय तिला? रडत म्हणून. वाही प्री प्लॅनिंग. बापरे. मी आले जाऊन बड्डेवर ना. मग किती दिवसातून असे कपडे घालते हे करते, फोटोज वगैरे काढते. मला चांगलं वाटतं. सक्षमी कोण आहे? छान बाले गोंदश बाले. चला आता मी पटकन कपडे चेंज करते आणि सक्षमीला घेते. आता माझी ड्युटी परत चालू झाली आहे. तर काय जेवण वगैरे झाले आमचं. पायलचं पण जेवण झाले आता. आणि तिथे जरा पायाचं दुखणं थोडं पण सक्षमीचं थोडं कमी झाले. आता नॉर्मल सक्षमी जरा एवढं दुखत नाही दुपारपेक्षा. जरा तिला शेकल्यापासूनच ती सूज जरा उतरलेली आहे. आणि आम्ही सर का तुम्हाला बोंबलत असतो स्पेस फूड झाला काही स्पेस फूड झाला. आता त्याचं मी सोल्युशन काढलेलं आहे काहीच. माझ्या मैत्रिणींना, माझ्या मित्रांना, ठीक आहे ना, पायलच्या बहिणींना. तर हे बघा लॅपटॉपमध्ये सगळा डाटा म्हणजे आयफोनमधून मी अँड्रॉइडमध्ये घेतला आहे. पप्पाच्या मोबाईलमध्ये पप्पाच्या फोनमधून हॅक टाकला आहे लॅपटॉपमध्ये. आणि माझ्या लॅपटॉपमध्ये काय सॉफ्टवेअर वगैरे मी काय मारलेलं नाही आहे. काय अँटीव्हायरसचं काही ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर वगैरे काही नाही आहे त्यात. त्यामुळे मी डायरेक्ट आयफोन त्याला कनेक्ट करत नाही. कारण की त्याला पण वेगळा एक सॉफ्टवेअर लागतो आयफोन लॅपटॉपला कनेक्ट करण्यासाठी. आणि तो डायरेक्टली कनेक्ट होत नाही असा ट्रान्सफरसाठी, फाईल ट्रान्सफरसाठी. तर ते मला प्रोसेस माहीत नाही. त्यामुळे मी अँड्रॉइडमधून आयफोनमधून अँड्रॉइडमध्ये ट्रान्सफर करतो. तिथं 1 तासभर घालवतो. 1-2 तास, 2-3 दिवस गेले मला. सगळा सक्षमीचा जन्मापासून एप्रिल महिन्यापासून जुलैपर्यंत सगळे फुटेज गेला. सगळे फुटेज मी त्या फोनमध्ये घेतले. तर त्या फोनमधून लॅपटॉपमध्ये टाकणार. आता मग प्रत्येक महिन्याचा फोल्डर बनवणार मी. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. म्हणजे कसं सापडायला सोपे पडलं आम्हाला कुठल्या महिन्यात सक्षमी कशीच होते. एकदमच सगळे मिस केलं की ते बघायला चांगलं वाटणार नाही. फोटोचा फोल्डर वेगळा, त्याचा बर्थडे सेशनचा फोल्डर वेगळा. तर मी हळूहळू करणार, एकदम करणार नाही एवढं. आपण हळूहळू करू. आपल्याला मला एका जागी बसायची एवढी पेशन्स लेवल माझ्यात कमी आहेत खूप. मी एका ठिकाणी एवढ्या वेळानं जास्त वेळ नाही करू बसत तशा गोष्टी. आता ते होतं आहे. मागाशी पण झालं होतं, ते कॅन्सल झालं. एवढ्यापर्यंत चालतं. हे बघा इथपर्यंत चालतं पण ते कॅन्सल झालं. मला तर परत मग सगळं पुन्हा करायला लागलं. तोपर्यंत मला ब्लॉग एडिट करू आणि तुम्हाला सांगू की आपण स्पेस रिकामं करतो आता काही टेन्शन नाही स्पेसचं. फुल ऑन ब्लॉग घ्या पाहिजे, ठीक आहे.